Good morning, everyone. Let's start our next question. Essential of decision making. Okay, decision making तुमचं इफेक्टिव्ह होण्यासाठी कोणत्या गोष्टी इसेन्शियल आहेत त्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. हा स्टार्ट कर. Decision matters must be divided into consisting of routine matters or problems and non-routine matters or problems. Routine matters are repetitive in nature. They are easily definable and require a physical and thinking solution. A non-routine issue that is not repetitive in nature requires individual attention and analysis. Okay. So first essential thing असणार आहे. Here we classified our routine matter and non-routine matter. Okay. कारण रुटीन मॅटर मध्ये आपल्याला कॉमन टाईपचे डिसिजन घ्यावे लागतात आणि नॉन रुटीन मॅटर मध्ये आपल्याला थोडंसं इंडिव्हिज्युअल अटेन्शन द्यावं लागतं. ओके. So decision matter must be divided into group consistency of routine matter or problem and non-routine matter or problem. So routine matter are repetitive in nature. जसं रुटीन मध्ये काय असणार आहे तर एम्प्लॉईची सॅलरी द्यायची आहे, रेंट द्यायचं आहे, याच्यासाठी काही खूप वेगळे डिसिजन घ्यायची गरज आहे का? नाही. किंवा डे टू डे ज्या ऍक्टिव्हिटी आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टींशी रिलेटेड जर डिसिजन घ्यायचे असतील वी कॅन टेक इझिली डिसिजन. तर तुम्ही जे ऑर्गनायझेशन मधले प्रॉब्लेम आहेत हे आधी रुटीन मॅटर आणि नॉन रुटीन मॅटर मध्ये क्लासिफाईड करा. सो इन रिलेटिंग टू रुटीन मॅटर वी कॅन टेक इझिली डिसिजन. रुटीन मॅटरचे आपण इझिली डिसिजन घेऊ शकतो. बट इन नॉन रुटीन मॅटर we can concentrate on a specific thing or individual attention necessary. तिथे तुमचं इंडिव्हिज्युअल अटेन्शन हे मस्ट असणार आहे. सो असं जर क्लासिफिकेशन प्रॉपर केलं तर तुम्ही इझिली डिसिजन हे घेऊ शकता. क्लिअर फर्स्ट पॉइंट. Second, analysis of objective and policy. Proper analysis of the objective and policy is needed for decision making. The definition of objective and policy is the basis of guide the direction of decision making. So basic thing, our decision making is based on our policy and objective. जसं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय असतात बरं ऑर्गनायझेशनचे? मॅक्झिमम प्रॉफिट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड सोशल वेलफेअर. दीज आर कॉमन बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि जर आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि जर आपण तिथे प्रॉफिटला खूप महत्व देतोय आणि कस्टमरना इग्नोर करतोय तर असे डिसिजन घेऊन चालतील का? हो नाही. तर फर्स्ट थिंग हिअर वी से हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन अवर ऑब्जेक्टिव्ह अँड अवर पॉलिसी. त्या काय आहेत फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टूड करा अँड देन टेक डिसिजन. तरच ते साऊंड डिसिजन होऊ शकेल किंवा इसेन्शियल डिसिजन होऊ शकेल. नेक्स्ट. सो बेसिकली आपण काय म्हणतो एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर आपल्याकडे त्याच्याशी रिलेटेड सफिशियंट इन्फॉर्मेशन असणं महत्वाचं आहे. सिंपल ॲज दॅट हिअर वी आयडेंटिफाय व्हेरियस अल्टरनेटिव्ह टू टेक अ करेक्ट डिसिजन. सिंपल ॲज दॅट की आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे आणि एखादा मोबाईल परचेस करायचा फॉर एक्झाम्पल. तर आपण काय करू? मार्केटमध्ये मोबाईल सेल करणारे किती शॉप आहेत? बेस्ट सर्व्हिसेस कोणाची आहे? देन एखादा काही प्रॉब्लेम असेल तर एक्सचेंज कोण करून देईल? ओके. किंवा काही क्रेडिट फॅसिलिटी देतील का? असे आपण ऑप्शन काय करू आधी फाइंड आउट करू. सो दॅट मीन्स गॅदरिंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू अवर डिसिजन. जो आपण डिसिजन घेणार आहोत त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन काय करा? गॅदर करा. सो रॅशनल डिसिजन आर बेस्ड ऑन फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. द मॅनेजर मस्ट गॅदर रिलेव्हंट डेटा फॉर डिसिजन मेकिंग. जो तुम्ही डिसिजन घेणार आहात त्याच्याशी फक्त रिलेव्हंट डेटा तुम्हाला इथे गॅदर करायचा आहे. दॅट मीन्स कलेक्ट करायचा आहे. अँड फॉर अदर द डेटा कलेक्टेड मस्ट बी प्रोसीड प्रॉपरली अँड अनालाइज प्रॉपरली. म्हणजे जो डेटा तुम्ही कलेक्ट करा तो प्रॉपरली अनालाइज करा, क्लासिफाईड करा अँड देन टेक राईट डिसिजन. ओके. सो अशा पद्धतीने ही जर सिस्टीम फॉलो केली
तर नक्कीच आपण एक बेस्ट डिसिजन इथे घेऊ शकतो. क्लिअर. नेक्स्ट. अनालिटिकल स्टडी ऑफ द अल्टरनेटिव्ह. जसं आता आपण सांगितलं की आपल्या मार्केटमध्ये 5 ते 6 असे शॉप आहेत जे काय करतायत, तुम्हाला मोबाईल सेल करतायत. ओके, तुमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह अवेलेबल झाले. सो इथे आपण काय करतोय, अनालिटिकल स्टडी करतोय फॉर ईच अँड एव्हरी अल्टरनेटिव्ह. दोज आर बेस्ट, बेसिकली वी कॅन सिलेक्टेड, आपण तोच सिलेक्ट करू शकतो. So, for decision making, an analytical study is very important because we find out possible alternatives or problem with their merits and demerits is essential. जर आपण एक शॉप चॉईस केलं तर त्याच्यामधून मिळणारे आपल्याला मेरिट्स काय आहेत किंवा डिमेरिट्स काय आहेत हे आपण इथे इझिली आयडेंटिफाय करू शकतो. So this is necessary to make out a correct selection for decision from among the alternatives. And basically हे जे अल्टरनेटिव्ह आपण अनलाइज करतोय, इट इज ऑल्सो बेस्ड ऑन अवर पास्ट एक्सपिरियन्स. आपला एखादा डिसिजन घेताना आपला त्याच्याशी रिलेटेड पास्ट एक्सपिरियन्स काय होता, ह्या सुद्धा गोष्टी याच्यावरती इम्पॅक्ट करते. सो वी कॅन फाइंड आउट मेरिट अँड डिमेरिट ऑफ ईच अल्टरनेटिव्ह. प्रत्येक अल्टरनेटिव्हचं आपण इथे मेरिट आणि डिमेरिट आयडेंटिफाय करतो. नेक्स्ट. So proper communication system is also very important for a correct decision or effective decision. जो डिसिजन आपण घेणार आहोत त्याच्याशी रिलेटेड, त्याच्याशी जे जे पर्सन कन्सर्न आहेत त्या सगळ्यांसोबत प्रॉपर कम्युनिकेशन करणं महत्वाचं असणार आहे. सो व्हेन अ पर्टिक्युलर डिसिजन हॅज बीन टेकन, इट मस्ट बी कम्युनिकेट प्रॉपरली इन द टाइम टू पर्सन कन्सर्न. जे जे पर्सन कन्सर्न आहे त्याच्याशी संबंधित आहे त्या सगळ्या पर्सनना तुम्हाला कम्युनिकेट करणं महत्वाचं आहे. Hence, must be mechanism for proper communication of information to all the concerned people. आणि इथे आपण सगळ्या concerned people ना काय करतोय, प्रॉपरली कम्युनिकेट करतोय, तरच आपण त्याला एक साऊंड डिसिजन मेकिंग सिस्टीम असं म्हणू शकतो. नेक्स्ट. थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. सिम्पल एज दॅट. इथे आपण काय सांगतोय, अवर डिसिजन मेकिंग मस्ट बी फ्लेक्सिबल. ते कसं असलं पाहिजे, फ्लेक्सिबल असलं पाहिजे. म्हणजे आपण एखादा डिसिजन घेणार आहोत बट अचानक कोणीतरी सांगितलं की आपल्याला थोडंसं मॉडिफिकेशन करायची गरज आहे, वी कॅन इझिली मॉडिफाय. म्हणजे असं नाही की नाही आता एक ठरलेलं आहे याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार. सो याला साऊंड डिसिजन मेकिंग आपण नाही म्हणत आहे. सो बेसिकली इसेन्शियल काय असलं पाहिजे, युअर डिसिजन मेकिंग मस्ट बी फ्लेक्सिबल इन नेचर. ओके. नेक्स्ट. ओके. सो डिसिजन मेकिंग मस्ट बी क्विक. कशी असली पाहिजे, बेसिकली तुमची डिसिजन मेकिंग ही क्विक असली पाहिजे. सो जर डिले असेल तुमच्या डिसिजन मेकिंग मध्ये, ऑब्विसली इट्स अफेक्ट ऑन कॉस्ट. ओके, त्याचा डिलेचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, कॉस्ट इन्क्रीज होऊ शकेल, एक्सपेन्सेस सुद्धा काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत. दॅट्स वाय डिसिजन मेकिंग मस्ट बी क्विकली असली पाहिजे. कशी असायला हवी, क्विक असणं महत्वाचं आहे. सो डिसिजन मेकिंग ही कॉस्ट इफेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणाल डिसिजन घ्यायचंय तर कॉस्ट कुठून आली. फॉर एक्झाम्पल एखादा डिसिजन घ्यायचंय, फॉर एक्झाम्पल की आता इथे मला काय करायचे, फॅन लावू की नको लावू हा डिसिजन घ्यायचा. तर किती फॅन बरं इथे रिक्वायर आहेत त्याच्याबद्दल मला डिसिजन घ्यायचं.
तर डिसिजन घेताना मी आधी विचार करेन की माझ्याकडे रिसोर्सेस किती आहे. सिम्पल ॲज दॅट, राईट. सो डिसिजन मेकिंग ही कॉस्ट इफेक्टिव्हच असली पाहिजे. म्हणजे मी म्हणणार अरे नाही ते आपण अजून 10-12 पान लावू शकतो. नॉट नेसेसरी. ओके, म्हणजे जितकी रिक्वायरमेंट आहे आणि तुम्हाला जास्त कॉस्ट स्पेंड करायला लागू नये आणि ते इफेक्टिव्ह पण होईल, त्या सगळ्याचा विचार करून जेव्हा तुम्ही एखादा डिसिजन घेताय, सो दिस इज द साऊंड डिसिजन मेकिंग प्रोसेस. तर आपण त्याला साऊंड डिसिजन मेकिंग प्रोसेस म्हणतो. मग ह्या इसेन्शियल मध्ये कोणते कोणते पॉईंट कव्हर केले बघा आपण. पहिला पॉईंट कव्हर केला सब्जेक्ट मॅटर मध्ये बघितलं आपण रुटीन आणि नॉन रुटीन काय करा, क्लासिफाईड करा. ओके, अँड देन टेक डिसिजन. सेकंड मध्ये बघितलं आपण अनालिटिकल ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसी. दॅट मीन्स हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन अवर ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसी अँड देन टेक इफेक्टिव्ह डिसिजन. थर्ड मध्ये बघितलं आपण सिस्टमॅटिक गॅदरिंग इन्फॉर्मेशन अवर रिलेटिंग टू अवर अल्टरनेटिव्ह. वी कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन, गॅदर इन्फॉर्मेशन. गॅदर म्हणजे कलेक्ट करून आणणे. जसं आता इथे मला जसं सांगितलं की फॅन लावायचा आहे, तर फॅन कुठे कुठे मिळणार आहेत, ओके, कॉस्ट इफेक्टिव्ह मध्ये कुठे मिळणार आहेत, क्वालिटी कोण देणार आहे. ऍज सिम्पल ॲज दॅट, हिअर वी कलेक्ट और गॅदर इन्फॉर्मेशन. Then analytical study of alternative. That means here we identify each and every alternative merit and demerits. Okay, जो जो अल्टरनेटिव्ह आपण आयडेंटिफाय केलाय त्याचा मेरिट आणि डिमेरिट्स मिळता काय करतो आपण इथे आयडेंटिफाय करतो. ओके, देन प्रॉपर कम्युनिकेशन सिस्टीम. दोज पर्सन कन्सर्न टू द डिसिजन मेकिंग, त्या सगळ्या पर्सन सोबत आपल्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साधणं महत्वाचं आहे. तर आपण त्याला साऊंड डिसिजन मेकिंग असं म्हणू शकतो. अँड फ्लेक्झिबल, ओबियसली जर साऊंड डिसिजन मेकिंग हवा असेल तर तुमचं फ्लेक्झिबल नेचर असणं महत्वाचं आहे. तुमचं नेचर इन द सेन्स डिसिजन मेकिंग प्रोसेस फ्लेक्झिबल इन नेचर. क्विक डिसिजन मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्ह कधी होऊ शकेल जर तुम्ही डिसिजन हा क्विक घेतला तरच तो इफेक्टिव्ह होऊ शकेल. अदरवाईज डिले डिसिजन मेकिंग इट्स अफेक्ट ऑन कॉस्ट. ओके, त्यामुळे त्याची कॉस्ट काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते जर तुम्ही डिसिजन डिले केला. क्लिअर. अँड लास्ट कॉस्ट इफेक्टिव्ह. ऑब्विसली व्हेन वी टेक डिसिजन, जो काही डिसिजन आहे तो कॉस्ट इफेक्टिव्ह असला पाहिजे. खूप कॉस्टली असेल तर आपण त्याला साऊंड डिसिजन नाही म्हणू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी कॉन्सन्ट्रेट करा आणि मग डिसिजन घ्या. सो दीज आर द इसेन्शियल फॅक्टर टू टेकिंग करेक्टिव्ह डिसिजन. क्लिअर क्वेश्चन. Impact of technology on decision making. Start. Second question, impact of technology on decision making. Point here direct. Decision making is an important aspect of the managerial activity. Decision making involves a various process which is influenced by technology. Technology simplifies the way of decisions are made in an organization. Further, information technology has made a direct and positive impact on corporate decision making. Okay. So impact on technology is very important for effective decision. कारण आपल्याला सांगितलं आपण डिसिजन मेकिंग मध्ये काय करतोय, तर डिसिजन मेकिंग मध्ये आपण डेटा कलेक्ट करतो. डिसिजन मेकिंग मध्ये आपण अल्टरनेटिव्ह आयडेंटिफाय करतो. डिसिजन मेकिंग मध्ये आपण चेंज करतो. डिसिजन मेकिंग फ्लेक्झिबल असली पाहिजे, क्विक असली पाहिजे, हे सगळं बघितलं. सो दॅट इज वाय टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ क्विक डिसिजन. ते मग त्याच्यामुळे अजून काय काय होऊ शकतं, कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. सो फर्स्ट पॉइंट आहे क्विक डिसिजन मेकिंग. Quick decision. In this era of greatest competition, quick decisions are to be taken by the managers of time spent, technology facility, and quick decision making. People can slow down process to solve more data, and that within a few minutes. Okay. So quick decision making is possible because of technology. Because we can store huge information at the same time. म्हणजे जसं आपल्याला सांगितलं की 4 लेक्चर ऐका, परत 5वं लेक्चर ऐका, आपण हँग होतो. तसं कम्प्युटर हँग होतो का हो, नाही. सो टेक्नॉलॉजीमुळे काय होऊ शकतं, वी कॅन इझिली स्टोअर ह्यूज इन्फॉर्मेशन. ॲज द रिझल्ट वी कॅन टेक राईट डिसिजन ॲट द राईट. नेक्स्ट. So accurate
accuracy of decision making, obviously accuracy जसं आपण म्हणतो ह्युमन इरर अँड टेक्निकल इरर, त्यामध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे. ह्युमन इरर होऊ शकतात, बट टेक्नॉलॉजिकल इरर सपोज आपण एक टाईप केला तर दोन ऑटोमॅटिक टाईप होतो का हो? नाही. दॅट मीन्स accuracy in decision making possible because of information technology. So just taking a quick decision is not sufficient. What is also in where in is accuracy of the decision taken. Technology not only the facilitate the speed decision making but also improve the quality of decision. Okay. So accuracy ला इथे थोडंसं explanation change केलं तरी चालेल. So accuracy कशामुळे होऊ शकते? Because it is computerized based system, that is why they provide accurate information in a decision making process. That's it. Next. Okay, sit down. Facilitated group decision making. At a time, the decision of how to be taken collectively. जसं कॉर्पोरेट सेक्टर मध्ये बेसिकली काय आहे तर एक ग्रुप टास्क दिले जातात. आणि जसं कोविड नंतर तर हा ट्रेंड फार आहे बघा की वर्क फ्रॉम होम. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहात आणि तुम्हाला कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचा आहे. सो वी कॅन टेक इझिली डिसिजन. वी कॅन टेक इझिली ग्रुप डिसिजन विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. ओके. इंटरनेटच्या साहाय्याने किंवा ह्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? इझिली डिसिजन हे घेऊ शकतो. सो इन अदर वर्ड, ग्रुप और टीम आर इन्वॉल्व इन डिसिजन मेकिंग. So technology support decision making in a group involvement by allowing all member to access essential data via network. म्हणजे नेटवर्क थ्रू आपण इझिली काय करू शकतो? डेटा हा इझिली तिथून विथड्रॉ करू शकतो, सी करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो अँड देन टेक अ डिसिजन. क्लियर? नेक्स्ट. तो कलेक्ट इन्फॉर्मेशन आपण काय बघितलं याच्या आधीच्या पॉइंट मध्ये? साऊंड डिसिजन मेकिंग साठी हिअर वी कलेक्ट लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन नीडेड. ह्यूज इन्फॉर्मेशनची गरज आहे आणि टेक्नॉलॉजी तुम्हाला काय करते तर हेल्प करेल टू कलेक्ट और गॅदर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मार्केट ट्रेंड, रिगार्डिंग कॉम्पिटिटर्स. सो कॉम्पिटिटर्स काय कशा पद्धतीने काम करतायत, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, ते कशा पद्धतीने डिसिजन घेत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीच्या हेल्पने मिळू शकतात. So technology can improve collection of information needed for business decision. Okay. आपण फक्त काय करतो इथे? Needed information we can easily collect it. For example, by providing network link between the central database and local retail outlet, organization can collect latest sale data and make decision based on the data information. फॉर एक्झाम्पल आता ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपण वी कॅन इझिली अंडरस्टूड मार्केट ट्रेंड. आता याच्यासाठी रोज मार्केटमध्ये जाऊन बसायची गरज आहे का हो? की मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे किंवा एखाद्या प्रोडक्टची प्राइस काय आहे, आता बेस्ट मार्केटमध्ये कोण जास्त काय म्हणतो आपण ज्याचं वर्चस्व आहे. जसं आपल्याला माहिती आहे की काही टॉपमोस्ट कंपनीज आहेत एफएमसीजी प्रोडक्ट मधल्या. सांगा बरं, एफएमसीजी प्रोडक्ट मधल्या टॉपमोस्ट कंपनी. वी आर ऑलरेडी लर्न ना, जो काही आपला स्किप झालेला पार्ट आहे जीकेचा, त्याच्यासाठी कोणीही इनिशिएटिव्ह घेतलेला नाही हे माझ्या लक्षात आहे. शेवटचा क्वेश्चन झाला होता, आठवतंय? टॉप मोस्ट कंपनीज इन एफएमसीजी. ब्रिटानिया. ओके, व्हेरी गुड. हिंदुस्तान युनिलिव्हर, देन नेस्ले. आणि 3 सांगितले की 5 सांगितले होत्या? 5 सांगितल्या होत्या. अजून कोणत्या होत्या? म्हणून थोडं थोडं ट्रेंड माहित असावा ना. असो. सो ह्या इन्फॉर्मेशन आपण कशामुळे कलेक्ट करू शकलो? इंटरनेट. नेक्स्ट.
एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन फार डिटेल नको जायला. तुम्हाला माहिती आहे ब्ल्यूटूथ आहे. ब्ल्यूटूथने आपण कशी इन्फॉर्मेशन, आधी सुरुवातीला ब्ल्यूटूथ होतं, आता काय आहे तर वेगवेगळे ऍप आहेत त्याच्यावरती डिरेक्टली आपण इन्फॉर्मेशन एक्सचेंज करू शकतो. So due to the technology, manager can easily exchange data in the collaborative manner with the other employees. म्हणजे इझिली आपण कोणत्याही मॅनेजरला काय करू शकतो, ड्यू टू टेक्नॉलॉजीमुळे वी कॅन इझिली ट्रान्सफर ह्यूज इन्फॉर्मेशन to the other manager. Technology includes applications such as electronic mail, teleconferencing, intranet, document management system, and so on. जसं आता आपण सांगितलं लास्ट लेक्चरला आपण MIS पण बघितलं, राईट, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. ती सिस्टीम सुद्धा काय करते, ते कॅन इझिली डिस्ट्रीब्युटेड इन्फॉर्मेशन ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल, त्यांच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, फायनान्सला ज्याची गरज आहे ते फायनान्सला ट्रान्सफर करतील. देन मार्केटिंगला ज्या इन्फॉर्मेशनची गरज आहे ते मार्केटिंगला ट्रान्सफर करतील. सो ड्यू टू टेक्नॉलॉजी. नेक्स्ट. एवढा मोठा आवाज आहे, दिसत नाहीये. कोणता वाजते? लोअर कॉस्ट. आधी पॉइंटचं हेडिंग तर वाच. बरं ठीक आहे, चल बस. लोअर कॉस्ट. टेक्नॉलॉजी मध्ये लोअर कॉस्ट का पॉसिबल आहे? जसं आपण सांगितलं, डिसिजन मेकिंग साठी आपल्याला डेटा गॅदर करायला लागणार आहे. तर जर टेक्नॉलॉजी नसती तर आपल्याला मार्केटमध्ये जावं लागलं असतं, कस्टमरना ओपिनियन विचारावं लागलं असतं, डेटा तिथे जाऊन कलेक्ट करायला लागलं असतं. पण टेक्नॉलॉजीमुळे काय आहे, वी कॅन इझिली शेअर अवर क्वेश्चनायर विथ द कस्टमर. की कस्टमरना आपण इझिली काय करू शकतो, एखादी क्वेश्चनायर शेअर करू शकतो आणि त्यांचं ओपिनियन कलेक्ट करू शकतो. सो ॲज अ रिझल्ट लोअर कॉस्ट, आणि ऑब्विसली आपला टाइम एफर्ट्स काय होणार आहे इथे सेव्ह होणार. Access data technology makes it possible for manager to have quick access to information. Information could be historical, corporate data, customer record, market trend, financial data, competitors, profile. ओके, एक्सेस डेटा. जसं आपल्याला आता आज एखाद्या कंपनीची इन्फॉर्मेशन चेक करायची आहे, वी कॅन इझिली एक्सेस, वी कॅन इझिली सी, वी कॅन नॉट मॉडिफाय. हा, इट्स इम्पॉर्टंट. आपण कोणत्याही कंपनीची इन्फॉर्मेशन इझिली चेक करू शकतो, इझिली एक्सेस करू शकतो, बघू शकतो, बट ती मॉडिफाय करायचा राईट्स आपल्याला दिलेला नसतो. So as simple as that, technology make it possible for manager to have quick access to information, and information could be historical, corporate data, customer record, market trend, then competitors profile, and so on. कोणत्याही टाईपची इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, सी करू शकतो, ऍसेस करू शकतो. थँक्यू. Is it clear question?